परम पूजनीय श्री गुरुदेव। आज ग्रामगीता वाचन या उपक्रमाचा हा तिसरा भाग आहे। या उपक्रमाच्या अंतर्गत रोज सकाळी 7 वाजता ग्रामगीता वाचन आपण या ठिकाणी सुरू करीत आहोत। तत्पूर्वी आपण प्रार्थना करूया। नमो सद्गुरु ज्ञानदीप प्रकाशा, नमो आद्य रूपानंता परेशा, नमो मंगला मंगल द्वैतहारी, नमो तत्कृपा पूर्ण दोषा निवारी। तुझे रूप ते पाहू दे विश्वव्यापी, तुझी पाऊले सेवू दे गामरूपी। तुझे ज्ञान सर्वांतरी संचरू दे, तुझा सत्य आनंद लोकी भरू दे। खरे नाम निष्काम ही ग्राम सेवा, जटू सर्व भावे करू स्वर्ग गावा। कळो हे वळो देहकारी पडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे, घडू दे प्रभो एवढे हे घडू दे। सद्गुरुनाथ महाराज की जय। अध्याय तिसरा, आश्रम धर्म। या अध्यायाच्या सुरुवातीला श्री संत सावता महाराजांचे चित्र ग्रामगीतेत आपल्याला दिसून येते। सुमारे 600 वर्षापूर्वी पंढरपूर जवळ श्री संत सावता महाराज होऊन गेले। पंढरपूर जवळ राहून सुद्धा ते पंढरीला न जाता आपल्या शेतामध्येच त्यांनी काम केलं, कष्ट घेतले आणि आपल्या ग्रामसेवेतच ईश्वर सेवा समजून कुटुंबासह मळ्यामध्ये राबणारे महान तत्वज्ञ संत म्हणून आपण सावता महाराजांना ओळखतो। यांचे ते खरे कर्मयोगी संत होते आणि त्यांनी प्रपंची असोनी परमार्थ साधावा हे सूत्र त्यांनी आपल्या जीवनामध्ये त्यांनी आचरण केलं। त्यांचा छायाचित्र या ग्रंथाच्या सुरुवातीला, या अध्यायाच्या सुरुवातीला आपल्याला दिसून येते। आणि म्हणून आता आपण आश्रम धर्म अध्याय तिसरा त्याला आपण वाचनाला सुरुवात करूया। श्री गुरुदेवाय नमः। श्रुतियाने प्रश्न केला, मागे ब्रह्मचर्याश्रम निरूपिला। जीवन विकासाचा बोलिला, पाया धर्ममय। तेथे संशय उत्पन्न झाला, काय ब्रह्मचारी राहणे सर्वाला। मग संसाराचा उलाढाला कोणी करावा, याचे उत्तर आहे सोपे। जग चाले कोणाच्या प्रतापे, आपुलेची रडे आपणान संपे। मने जगाचे कैसे होय, अरे तुम्हास याची चिंता कशाला। ते पाहू द्या निर्मित्याला, तुम्ही साधलिया साधा व्रताला ब्रह्मचर्याच्या। नैष्टिक ब्रह्मचर्य पाळा, परंतु अध्यपात टाळा। वृत्ती आठवे विषय चाळा, तरी सांभाळा गृहधर्म। 24 वर्ष ब्रह्मचर्य नियमे सांभाळिले वीर्य। तरी कानयाने कुटेल कार्य संसाराचे। मुलगा जरा वयात आला, हवे तैसे वागू लागला। बाळपणीच भोगी तारुण्याला, जन्म गेला दुःखी मग। ऐसे क्षयी श्वान सुकर, दुबळे पाप्याचे पितर। यांनी होईल का संसार कधी सुखाचा। त्याचे जीवन म्हणजे पाप,
त्याचा संसार म्हणजे ताप, त्याचे संतान म्हणजे शाप. संसारासी संसार सर्व सुखी व्हावा, आपुलाही उद्धार घडवा. यास्तव ब्रह्मचर्याचा ठेवा, साधलाची पाहिजे. संसार पथ न मोडावा, प्रजा तंतून खंडावा. मनोनी ब्रह्मचार्याने साधावा, गृहस्थाश्रम. ध्यानी घेऊनी निसर्ग नियम, राष्ट्रे योजिला गृहस्थाश्रम. ज्याने व्यक्ती गाव राष्ट्र उत्तम, धारणेत चाले. वंदनीय महाराज या आश्रम धर्माच्या अध्यायाच्या प्रसंगी सुरुवातीला ते ब्रह्मचर्य आणि गृहस्थाश्रमाची आवश्यकता काय यावर चिंतन प्रस्तुत करतात. किंवा सर्वजण ब्रह्मचारी राहिले तर संसाराचं रहाट गडवी कसे चालणार, असा एकाने प्रश्न विचारला. ते महाराज म्हणतात, त्याची काळजी तुम्हाला कशाला. आणि पुढे असं लिहितात, निष्ठेने आजन्म ब्रह्मचर्याने जो राहील, जो स्वतःच पतन करू शकणार नाही, तो खरा ब्रह्मचारी. परंतु विषयाकडे मनाची धाव होत असेल, जात असेल, तर अशा व्यक्तींनी ब्रह्मचारी राहण्याचं सोम घेण्यापेक्षा खुशाल गृहस्थाश्रमी राहावं, गृहस्थाश्रमी असावं, असं वंदनीय महाराज सांगत जातात. आज आपण असं पाहतो की जी युवा पिढी आहे, जी आज बहुतेक स्वराज्याकडे वळलेली आपल्याला दिसते, या संबंधित अतिशय महत्वाची ओवी या अध्यायामध्ये आलेली आहे. मुलगा जरा वयात आला, हवे तैसे वागू लागला. बाळपणीच भोगी तारुण्याला, जन्म गेला दुःखी म्हणून. ज्या वयामध्ये शिक्षण, ज्या वयामध्ये संस्कार प्राप्त करायचे असतात, शिक्षण घ्यायचं असतं, आपल्या जीवनाला दिशा द्यायची असते, त्या वयात तो मुलगा जर वाईट मार्गाने जात असेल, स्वैरपणे विषयभोगाचा आनंद घेत असेल, तर त्याचा जन्म हे दुःखमय होईल, असे वंदनीय महाराज या ठिकाणी सांगून जातात. आणि त्याची अवस्था शरीराचे नाश करणारा, कुत्र्या डुकरासारखा शक्तिहीन असा तो व्यक्ती होईल. आणि त्याच्याकडनं जे पापमय कर्म होईल, त्या पापमय कर्मामुळे त्याचा संसार क्लेशकारक, दुःखी, आणि त्यामुळे त्याचं जीवन अतिशय अडचणीचं होऊन जाईल. आणि त्याला जी काही अशा प्रसंगातून जे काही संतान प्राप्त होईल, त्या संतानाला सुद्धा फार वाईट दिवस येतील. आणि त्यामुळे आपला संसार सुखी व्हावा आणि आपलाही उद्धार व्हावा, याकरता वयाच्या 24 वर्षापर्यंत मुलांनी ब्रह्मचर्याचं पालन केलं पाहिजे. त्यानंतर गृहस्थाश्रमी गेलं पाहिजे. जगाची रहाट जी आहे, जगरहाटी ही कायम चालली पाहिजे. वंश परंपराही पुढे चालली पाहिजे. याकरता गृहस्थाश्रमाचा स्वीकार करण्यास काही हरकत नाही. निसर्गाचा तो नियमच आहे. हा नियम लक्षात घेऊन गृहस्थाश्रमाची योजना आहेत. आणि त्यामुळे या गृहस्थाश्रमामुळे व्यक्ती, गाव आणि देश योग्य दिशेने वाटचाल करू शकेल, असे वंदनीय महाराज या आश्रम धर्माच्या सुरुवातीच्या ओव्यांमध्ये सांगतात. ते पुढे लिहितात,
इंद्रियाची दुर्धर गती ती लागेना सहज हाती पुढे होऊ नये फजिती मनोनी यावे या मागी एरवी लग्न केलेच पाहिजे त्यावेळी न कार्यच ना साजे ऐसा आग्रह धरतील जे ते व्यर्थवादी जयासी साधे इंद्रिय दमन वृत्ती सत्कारी रमे पूर्ण त्याने केलेच पाहिजे लग्न ऐसे नाही परी संसार न करिता विरागी होय त्यासी आहे महाभय सेवा साधना ही कठीण जाय बिकट आहे मार्ग तो मुक्याने वेद अभ्यासावे लंगड्याने पर्वती चढावे आंधळ्याने युद्ध करावे तैसे कठीण ब्रह्मचर्य हे साधने सोपे नाही तैसेच ही निसर्गाची लढाई म्हणून त्याचा राजमार्ग तोही कपिला धर्मे मुलगा धर्म विद्या शिकला अभ्यासाने सद्गुणी झाला शक्तियुक्तीने उंबरठा गाठला तारुण्याचा घडले निष्ठावंत ब्रह्मचर्य शरीरी प्रकटले ओजवीर्य विसर्गेची झाले अनिवार्य लग्ने करणे न जाणो लग्नासी झाला उशीर घडेल जणी दुर्व्यवहार म्हणून वडील होती चिंतातुर मुलासाठी योग्य देती लग्न संस्कार बालपणाचा पाडूने विसर करीती तया जबाबदार दीक्षा देवणी संसाराची गृहस्थाचा काय धर्म कोणते आचरण काय वर्म कैसे आचरावे कर्म गृहस्था समा शिकविती आजवरी होता ब्रह्मचारी आता वाढली जबाबदारी पत्नी येता आपुल्या घरी घरची लागे साधावे मागे विद्यार्जनाचा व्यवहार पुढे पाऊल पडे कामावर म्हणून सावध सावधान सत्वर बोलती त्या ते निधी घेऊन ज्ञानाचा मार्ग सुधारावा जीवनाचा धर्म साधावा कुटुंब राष्ट्राचा याचसाठी सावधान प्रकृतीचा संयोग दिला व्यक्तीने कुटुंब रूप विकास साधला तेनी घराचा भार पडला अंगावरी वंदनी महाराज या ओव्यांमध्ये सांगतात की जयासी साधे इंद्रिय दमन जयासी साधे इंद्रिय दमन वृत्ती सत्कारी रमे पूर्ण त्याने केलेच पाहिजे लग्न ऐसे नाही याचा अर्थ असा आहे की ज्यांना हे शक्य आहे ज्यांनी आपल्या इंद्रियावर विजय मिळवलेला आहे आणि ज्यांची वृत्ती ही सत्कारी नेहमी परिपूर्ण असते आणि ज्यांची इच्छा संसारात रमायची नाही आहे अशा व्यक्तींनी लग्नच केलं पाहिजे याची गरज नाही ती आवश्यकता नाही परंतु ज्याला हे शक्य होत नाही ज्याची अशा प्रकारची वृत्ती नाही त्याने परी संसार न करिता विरागी त्याशी आहे महाभय ज्याला ही वृत्ती साधली जात नाही आणि ज्याला सेवा साधनाही शक्य होत नाही त्याच्याकरिता ब्रह्मचर्य हा कठीण मार्ग आहे कठीण पथ आहे तो कसा पथ आहे ते पुढे फार सुंदर लिहितात मुक्याने देव अभ्यासावे मुक्याने वेद अभ्यासावे लंगड्याने पर्वती चढावे आंधळ्याने युद्ध करावे तैसे कठीण ब्रह्मचर्य ब्रह्मचर्याची व्याख्या कसं आहे ब्रह्मचर्य किती कठीण आहे ज्यांना इंद्रिय दमन करता येत नसतील
सत्कार्य वृत्ती राहू शकत नसतील तर त्याच्यासाठी ब्रह्मचर्य हे जसं मुका असेल आणि मुका माणूस वेदाचा अभ्यास करतो, लंगडा माणूस पर्वतावर चढतो, हे शक्य आहे काय? अशा प्रकारचं हे कठीण आहे ब्रह्मचर्य. त्यामुळे ही सगळी निसर्गाची लढाई आहे, निसर्गासोबतची लढाई आहे. आणि म्हणून शक्तियुक्तीने उंबरठा गाठल्यानंतर लग्न करणं हा एक आपल्या समाज जीवनाचा महत्वाचा भाग होऊन आलेला आहे. आणि म्हणून योग्य वेळी मुलांवरती लग्नाचे संस्कार केले पाहिजे आणि त्यांनी गृहस्थाश्रमाचं आचरण केलं पाहिजे. म्हणजे गृहस्थाश्रमामध्ये आपण आपल्या घराची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पत्नी येता आपल्या घरी घरची लागे साधावे, मागे विद्यार्जनाचा व्यवहार, पुढे पाऊल पडे कामावर. म्हणजे एकदा लग्न झाल्यानंतर मग त्यांनी आपल्या कुटुंब धर्माचं गृहस्थाश्रमाच्या दृष्टीनं आपण सावधानतेने वाटचाल केली पाहिजे. निधी घेऊन ज्ञानाचा मार्ग सुधारावा जीवनाचा, धर्म साधावा कुटुंब राष्ट्राचा, याचसाठी सावधान. आपण मंगलाष्टके म्हणताना सावधान सावधान असं म्हणतो. आणि तो लग्न संस्कार जो पार पडतो याचा अर्थ असा आहे की जे काही ज्ञान प्राप्त केलेलं आहे, जे काही संस्कार प्राप्त केलेले आहे, त्या ज्ञान संस्काराच्या आधारावरती आपल्या जीवनाचा मार्ग सुधारला पाहिजे. याच्यातून कुटुंब, राष्ट्र आणि धर्म याचा सुद्धा विकास होईल, सुद्धा कार्य आपल्याकडनं होईल. आणि ते व्हावं याकरता वंदनीय महाराज सुद्धा आपल्याला सावधान करतात. आणि याच्याकरता असं म्हणतात की बा आदर्श ज्ञान जीवन जर प्राप्त करायचं असेल तर ज्ञानाची प्राप्ती आपण ही केली पाहिजे. 24 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचं पालन आपण केलं पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अधिक चांगले दिवस आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. पुढे ते लिहितात, कैसे घडेल उद्योग करणे, आपुला सर्वांचा निर्वाह साधने, लग्न संस्कारे लाविली बंधने समाज धर्माची, एक पत्नीव्रता घ्यावे, वाईट कुणाकडे न बघावे, हेच निश्चयाने शिकवावे लागे तया, काही घडता दुर्व्यवहार, कलंक लागे घराण्यावर, म्हणतील मुलगा कुलांगार जन्माला, याच कारणासी जपावे, सात्विक मार्गा अवलंबावे, संती सांगितले जे बरवे, तेची करावे सर्वथा, एकांती लोकांती स्त्री पाहून, होऊन द्यावे वृत्तीचे उत्थान, प्राण गेलियासी अमोल जीवन, होऊ नये कुमार्गी, एका पत्नीशी शास्त्र नेमिले, ऐसे गृहस्थाश्रमी राहिले, तरी ब्रह्मचारीच म्हणविले पाहिजे आम्ही, गृहस्थाश्रम जरी घेतला, पथ्याने विषयी वागला, तरी तो ब्रह्मचारीच समजला जातो गृहस्थ. त्यासाठी उभयंतांनी पाळावा संयम, कारणाविन नको समागम, एरवी आपले व्रत नियम दोघांनी आचरावे, संताना करिताच वीर्य देणे, एरवी आपुले ब्रीद रक्षिणे, ऐसे साधले जीवन जाणे, तोची महान तपस्वी, अहो लग्न जरी केली तरी विषय दास्य नाही सांगितले, जन्म निभवावयास मिळविले साथीदार लग्नाने, जिंकावया कामवृत्ती, जिंकावया कामवृत्ती, पत्नी नवे वाढवायाती, उत्तम मार्गे मिळवावी संपत्ती, ती आसक्ती जिंकाया, जीवनशक्ती एक झाली
तेने सुकीर्ती प्रकाश पावली, सत्कार्य करी उमलो लागली, ऐसे व्हावे सुख व्हावे मात्या पित्यासी, बंधू भगिनी आणि इतरासी, वागण्याची रीत ऐसी मोह पाडी सर्वांना, मोकळे बोलणे गोंजीरवाणे, चाल चालणे चारित्र्याने, जीवन कंठने उज्ज्वलतेने, थोरा मोठ्यांचे पाहुणे, संत ऋषीने कथिले ज्ञान, त्याचे करणे अध्ययन, यानेच फिटेल ऋषी ऋण गृहस्थांचे. वंदनी महाराज फार सुंदर असं लिहितात की गृहस्थाश्रमी झाल्यानंतर एक पत्नी व्रत हे आपण जे स्वीकारतो, हे एक पत्नी व्रत स्वीकारल्यानंतर, आपल्यावरती लग्न संस्कार स्वीकारल्यानंतर आपण सावधानतेने जीवन जगलं पाहिजे. वाईट दृष्टीने कुणाकडं पाहिलं नाही पाहिजे. आपल्याकडनं कुठलाही दुर्व्यवहार झाला नाही पाहिजे, याकरता लक्ष वेधतात वंदनीय महाराज. आपण आज असं पाहतो, वर्तमानपत्रांमध्ये विनयभंगाच्या अनेक घटना आपल्याला वाचायला मिळतात आणि काही लोक असे दुर्व्यवहार करतात. त्यामुळे त्या कुटुंबाचं जेव्हा नाव पेपरमध्ये छापून येते, तेव्हा त्या कुटुंबाची पूर्ण बदनामी समाजामध्ये होत असते, पर्यायाने त्यांच्या परिवाराची बदनामी होत असते आणि हा जो कलंक आहे तो घराण्यावर लागतो. म्हणून आपल्याकडनं कुठलाही दुर्व्यवहार होऊ नये, आपल्या मुलांकडनं कुठलंही चुकीचं कर्म होऊ नये, याकरता संतांनी सांगितलेला जो विचार आहे ब्रह्मचर्याचं पालन आणि संत विचाराचा संस्कार हा मुलांवरती टाकणे आणि त्या दृष्टीने घरच्या मंडळींनी लक्ष ठेवणे, सावधानतेने आपण गृहस्थाश्रमी जगणे हे अत्यंत महत्वाचं आहे. पुढे महाराज सांगतात, एकांती लोकांती स्त्री पाहून होऊन द्यावे वृत्तीचे उत्थान. एखादी सुंदर महिला असेल, ती पाहिल्याबरोबर आपल्या वृत्तीचे उत्थान होणे, आपल्या मनामध्ये वाईट विचार येणे, यामुळे आपलं जीवन जे आहे अतिशय दुःखमय होऊ शकते, आपल्याकडे चुकीचं कर्म होऊ शकते. आणि म्हणून महाराज असं म्हणतात की खरा गृहस्थ कोण आहे? गृहस्थाश्रमी जरी घेतला, पथ्याने विषयी वागला, तरी तो ब्रह्मचारीच समजला जातो गृहस्थ. ब्रह्मचारीची एक व्याख्या केली, संसारी आहे, तो गृहस्थ आहे, त्याने गृहस्थाश्रमाचा संस्कार प्राप्त केलेला आहे आणि तो पथ्याने वागला आहे, विषयाकडे त्यांनी आपली दृष्टी वळवली नाहीये, एकपत्नी व्रत आहे, तो ब्रह्मचारी समजावा, असे वंदनीय महाराज या अध्यायामध्ये सांगून जातात. आणि म्हणून हे सगळं करत असताना पती आणि पत्नीने सुद्धा संयम पाळला पाहिजे. कुठल्याही कारणाविना समागम करण्याची काहीही आवश्यकता नाहीये. संताना करता संतान होण्यासाठीच ते व्हावं, याकरता दोघांनीही आचरण करावं, याकरता वंदनीय महाराजांनी या गोष्टीकडे विशेषतः लक्ष वेधलं गेलेलं आहे. पत्नी कशासाठी आहे? आपली कामवृत्ती वाढवायसाठी नव्हे, तर आपल्या उत्तम मार्गाने संपत्ती ही प्राप्त करण्यासाठी आणि आसक्तीला जिंकण्यासाठी पत्नी आहे. आणि म्हणून हे सगळं करत असताना आपल्याकडे आपल्या थोर ऋषी मुनींनी जो विचार दिलेला आहे, जे विचारधन दिलेलं आहे, त्या विचारधनांनी आपल्याला आपलं संसार रथ चांगला चालण्यासाठी त्या विचाराचं आचरण करावं, या दृष्टीने वंदनीय महाराज या अध्यायामध्ये सांगतात. ते पुढे लिहितात,
संतान करावे आदर्श साचे, तरी ऋण फिटे मात्या पित्याचे, अथवा पडची नाम वाढवावे तयांचे देश सेविने, विश्वी देव जाणून सेवावा, तोची विश्व वैश्वदेव परवा, प्राणी मात्रासी वाटा द्यावा हाची यज्ञ पावन, यानेची फिटे देव ऋण, गृहस्थाश्रमी सर्वांचे जीवन, संतोष व्हावे दीन दुःखी जन, सेवा भावे, उचित करावे कुटुंब सेवा, जीव सेवा ग्राम सेवा, ध्यान धारणेचा ठेवा, त्रिकाळने मिला सर्वांचे, गृहस्थाश्रमी ऐसे वर्तले, अति महत्व जीवना आले, साधू संती गौरविले ऐशा गृहस्थाश्रमा, असो कोणताही आश्रम त्यात मुख्य असे संयम, विकासाचा वाढता क्रम त्याग बुद्धीच्या, गृहस्थांसी संतान झाले, उपभोगाचे पारणे फिटले, पुढे संस्कार बळावले त्याग वृत्तीचे, आपुली असली नसली हौस, वाहे मंद शावकाश, सुख भावे पुत्र रत्नास, वाटे पित्याची, आपणासी आवडे हास, तू राखून देई तयास, दुसऱ्याच्या सुखार्थ भोगी त्रास, हे शिक्षण गृहधर्मी, त्याच्या गुणात आपुले भूषण, त्याच्या कीर्तीत समाधान, तो वाईट होता दूषण, लागेल आम्हा, ऐसी धरोनी दूरदृष्टी, भावे लागे त्यासाठी कष्टी, प्रसंग उठला पडता उठाउठी, धावून जेली स्वतःवरी, परी आपुल्या पुत्रा कारणे, कोणावरी अन्याय न करणे, आपुल्या ऐसे समजणे मुले सर्वांची, सर्वाकरिताच झटावे ऐसे व्यापकपण साधावे, हेच गृहस्थाश्रमी शिकावे लागे तत्व, पुत्रावरी दया करी तीच दास दासीवरी, पंक्ती प्रपंच नाही अंतरी, तोची धन्य गृहधर्म, पुत्र शिकोणी मोठा झाला, एक होता दुसराही जन्मला, तिसरा होता की संसार संपला, पाहिजे पित्याचा. या ठिकाणी वंदनी महाराज लिहितात की आपलं जे संतान आहे ते संतान चांगल्या मार्गी लागलं पाहिजे, त्यांच्या हातून चांगलं कर्म झालं पाहिजे, याकरता आई वडिलांची जबाबदारी फार मोठी आहे. आपल्या या गृहस्थाश्रमातून कुटुंब सेवा, जीवसेवा, ग्रामसेवा ही झाली पाहिजे आणि त्याचबरोबर ध्यानधारणेचा ठेवा हा आपण साधला पाहिजे. योग्य ती कुटुंब सेवा, प्राणी मात्राची सेवा, गावसेवा, ध्यान प्रार्थना, अध्यात्म सेवा म्हणजे आत्मसेवा, ही तिन्ही काही सांगितलेली आहे. या नियमाचे गृहस्थाश्रमामध्ये आचरण केले तर आपलं जीवन स्वर्गसम होऊ शकते, होतेच. आणि या सुद्धा गृहस्थाश्रमातून आपल्याला संत विचाराचं आचरण आपल्याला सुद्धा करता येते. मुलांना धर्म शिक्षण देऊन जर आपण आदर्श केलं तर त्याच्याकडनं देश सेवा होत असते. त्याच्यामुळे आई वडिलांचं जी कीर्ती आहे ती वाढू शकते, वाढते. आणि म्हणून या आश्रम धर्मामध्ये संयमाला फार महत्व दिले गेलेलं आहे. याच्यातून त्यागबुद्धीचा विकास क्रमाक्रमाने झाला पाहिजे, हे आश्रमाचे, या आश्रम धर्माचे मुख्य सूत्र आहे. राष्ट्रसंत महाराज तुकडोजी महाराज एका ठिकाणी लिहितात, पूजा पाती दुय्यम है, पहली बात तो संयम है,
हे जे सूत्र आहे, त्यागाचं सूत्र आहे, संयमाचं जे सूत्र आहे, या सूत्राने काय होईल की त्यावरती ते संस्कार मुलांवरती होतील आणि त्यामधून गृहस्थाश्रम हा चांगल्या मार्गी वाटचाल करू शकतील आणि सर्वांच्या सुखासाठी स्वतः आपण कष्ट करण्याचं व्यापक तत्व गृहस्थाश्रमाच्या व्यक्तींनी आपल्या अंगी बाळगलं पाहिजे. जसं आपल्या मुलावरती आपण प्रेम करतो तशाच प्रकारे नोकर चाकरावरती आपण प्रेम केलं पाहिजे. जसं आपल्या मुलांबाळांकडे जेवणाचं, अन्नधान्याचं किंवा त्याच्या बाकी गोष्टींची पण जी काळजी घेतो, तसे आपल्या सोबतचे असणाऱ्या सर्वांचीच आपण काळजी घेतली पाहिजे. त्याला गृहस्थाश्रम वंदनी महाराज आहेत आणि तो खरा गृहस्थाश्रम आहे हे या ठिकाणी सांगून जातात. पुढे ती लिहितात, न संपता मग यातना भोगाव्या लागता ती नाना वानप्रस्थाश्रम मनोनीच जाना योजिला धर्म संस्कारे ऐसे जयाने साधले त्यासीच पुरुष मनोनी शोभले एरवी ते विषयी झाले गधे घोडे वानर मी तू ऐसे नवल पाहिले एकाने 40 विवाह केले त्यास 60 पुत्र झाले ते राहिले शेतावरी एका शेतावर एक पत्नी चिमण्या हाकली महाराणी लग्न म्हणजे आमदानी जंगली जेठांची असा हा संसाराचा तमाशा वारे संसाराची आशा सगळ्या आयुष्याची दुर्दशा वासने पायी काही 2-4 स्त्रिया करती आयुष्य सर्वांचे नागविती ही तो आहे पशुवृत्ती गृहस्थाश्रम म्हणून आहे. पुरुषा बहुपत्नीचा अधिकार स्त्रियांनी का न करावे चार हा दुर्गतीचाच विचार दोघांचाही एका स्त्रियेसी 10 पती अजूनही कोठे असेही रीती त्या माऊलीची कोण गती देव जाणे हा सर्व ज्ञानाचा पसारा वाढवाल तेवढा वाढे भारा म्हणून आळा या विकारा घातलाची पाहिजे. एकदा एक पत्नी केली पुढे पत्नीची भाषाच संपली तरीच दोघांनाही लाभली शांती संसारी संसार सदाचाच अपूर्ण विकारी नसे समाधान ऐशी गाठी बांधुनी पुन विचारे सुख साधावे दोघांचे व्हावे एक मन तेथेची नांदे स्वर्ग पूर्ण होता आदर्श एक संतान वांग फेडील देशांत यावरी श्रोती विचारले संतानासाठी लग्न नेमिले परी एका स्त्रियेची संतान झाले म्हणून केले तुझे लग्न त्याशी निषेधले आपण आता सांगा न होता संतान कैसे फिटू शकेल ऋण देशाने आणि वडिलांचे लग्न केली यावरी पुत्र न होता उदरी म्हणती त्यास अधोगती सारी प्राप्त होते. नंदिनी महाराज या आश्रम धर्मामध्ये ते असं लिहितात की आश्रम धर्म याच्यामध्ये सांगताना ते पुढे असं लिहितात की गृहस्थाश्रम जेव्हा आपण स्वीकारतो तेव्हा लग्न संस्कार झाल्यानंतर माणसाने एक पत्नी व्रत पालन आपण केलं पाहिजे. आणि ते ठिकाणी असं लिहितात की त्यांनी जे अनुभव घेतला त्यांनी जे पाहिलं की एका व्यक्तीने 40 विवाह केले आणि त्या 40 स्त्रियांना 60 मुलं झाली आणि घरी राहायला जागा नसल्यामुळे ते शेतावर राहू लागले. हे जे काही आहे वंदनी महाराज या ठिकाणी लिहितात की हा सगळा संसाराचा तमाशा आहे आणि ही संसाराची ती वासना आहे. ही जी वासना आहे हे जे वाईट कर्म आहे यामुळे आयुष्याची दुर्दशा आपल्या जीवनामध्ये येत असते. याला आपण गृहस्थाश्रम म्हणू शकत नाही कारण ही पशुवृत्ती आहे. या पशुवृत्तीपासून आपण दूर राहिलं पाहिजे.
हा अनेक स्त्रिया करण्याचा जो विचार आहे हा दुर्गतीचाच विचार आहे. आणि म्हणून दोघांनीही पती पत्नींनी गृहस्थाश्रम स्वीकारल्यानंतर आपण एकमेकाला समजून घेणे, कारण संसार करत असताना आपल्या इच्छा अनिच्छा कधीच पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून त्रिकाटे लिहितात, संसार हा नित्याचाच अपूर्ण आहे. विकारामध्ये कोणीही व्यक्ती कधी समाधान मिळू शकत नाही. आणि म्हणून सद्विचाराने जे काही आपल्याला मिळालेलं आहे त्याच्यात आपण सुख समाधान मिळवलं पाहिजे, ते प्राप्त केलं पाहिजे, त्याच्यात समाधान मानलं पाहिजे. पती पत्नीने असा विचार स्वीकारणे आणि दोघं एका मनाने वागणे याच्यातच आपला स्वर्ग आहे. आणि यामुळे आपलं संतान चारित्र्यवान होतील, त्यामुळे देशाचं भाग्य उजळेल. इतका सुंदर विचार वंदनी महाराजांनी गृहस्थाश्रमाच्या माध्यमातून म्हणजे आश्रम धर्माच्या माध्यमातून या अध्यायाच्या माध्यमातून त्यांनी सांगितलेलं आहे. पुढे ते लिहितात, याचे उत्तर यथार्थ ऐका, हा समजती वेड्यासारखा, सेवेने ज्ञानाने मुक्ती सुखा प्राप्त होतो कोणीही. पुत्र न होताची एक, संन्यासी ब्रह्मचारी कित्येक, तरले ऋषी मुनी संत देख, बुडाली अनेक श्वान सुकरे. निपुत्र कास वधोवती, ऐसे जे ग्रंथ वेत्ते म्हणती, त्यांच्या म्हणण्याची निष्पत्ती दुसरी होती. भारती ऐसा काळ आला, संन्यास देती ज्याला त्याला, महत्व न द्यावे लग्न कार्याला ऐसे झाले. ज्याने त्याने तप करावे, ऐसे धरले बहुतांच्या जीवे, म्हणून हे बंधन घालावे लागले ग्रंथकर्त्या. पुत्र भावा कुल निर्धारी, एरवीती वांझची बरी, ऐसे ही बोलली निर्धारी ग्रंथा माझी. यातून हाच निघे सार, समाज धारणेसाठी संसार, पुत्र नसताही होतो उद्धार, प्रयत्नशील गृहस्थांचा. समाजाच्या उन्नतीचे सूत्र, खंडू न द्यावे सर्वत्र, यासी पूरक तोच योग्य पुत्र, बाधक तरी ती अधोगती. पाप पुण्य आपुले आपणा, पुत्र बंधू न तारी कोणा, ही ग्रंथांची सत्य घोषणा, विसरू नये कोणीही. एक पुत्र जरी नसला, तरी सर्व पुत्र आपुलेच म्हणाला, सर्वांच्याही उपयोगी आला, तरी झाला उद्धार त्याचा. असेल मुलासाठी धन, करावे सत्कार्यासी अर्पण, यात भावना ठेवू नये भिन्न, तरीच पावे सद्गती. आपुले घरची नव्हे घर, विश्व आपुले मकान सुंदर, हेच शिकवाया असे संसार, उद्धार तो यात मार्गी. ऐसा करावा पूर्ण विचार, दोघांनी आपुले शोधोनी अंतर, दूरदृष्टीचा साधावा व्यवहार, पुत्र असले नसले तरी मन काढावे घरातून, पुत्रास जबाबदारी समजावूनी, पुत्र नसता गावास अर्पुनी, देशाटनी निघावे. निघावे पत्नीस घेऊन, जी धर्म अर्थ कामी सांगा तिनी, ती जरी साथ न दे मोक्ष साधनी, पुत्राजवळी राहू द्यावे. वंदनी महाराज या ठिकाणी असं लिहितात की अनेक असे समाजामध्ये मान्यवर आहेत की ते ब्रह्मचारी राहिले, सद्वर्तनाने त्यांनी आपलं जीवन घडवलं आणि त्यांनी राष्ट्राचं समाजाचं कल्याण केलं. आणि एक काळ असा आपल्या भारतामध्ये आला होता की त्या काळामध्ये ब्रह्मचर्याकडे, संन्यासी वृत्तीकडे लोकांनी राहावं या दृष्टीने एक विचार लोकांमध्ये आला होता. भारतीय ऐसा काळ आला, संन्यास देती ज्याला त्याला, महत्व न द्यावे लग्न कार्याला ऐसे झाले. एक काळ असा आला होता की लग्न कार्याला विशेष महत्व दिला गेलं नव्हतं आणि संन्यासी वृत्ती वाढावी या दृष्टीने असा विचार पुढे आला होता. परंतु असं लक्षात आलं की यामुळे काय साध्य होईल,
तर गृहस्थाश्रमातून सुद्धा राष्ट्र कल्याण होऊ शकते, देश कार्य होऊ शकते, धर्म कार्य होऊ शकते, हा विचार वंदनीय महाराजांनी या अध्यायात सांगितलेला आहे. आणि म्हणून आपले जे पुत्र आहे, पुत्र भावा कुल उद्धारी एरवी ती वांजेच बरी ऐसेची बोलली निर्धारी ग्रंथा माझी. तर पुत्र जर चांगला असेल, सद्गुणी असेल, विचारशील असेल, त्यामुळे तुमच्या घराण्याची कीर्ती वाढेल, आई वडिलांना मातृपितृला संतोष वाढेल, त्यांच्या घराण्याची कीर्ती वाढेल. परंतु पुत्र जर कुलांगार निघाला, अनिष्ट चुकीचं कर्म त्याच्या हातून झालं, तर त्या कुलाचा उद्धार कसा बरा होईल? त्यापेक्षा ज्यांना पुत्र नाही, निपुत्रिक आहे, अशी सुद्धा लोक कीर्तिमान अवस्थेला पोहोचलेले आहे, कीर्तिमान झालेले आहेत. कारण त्यांनी आपल्या कृतीतून, लोकसेवेतून, लोकसहभागासाठी त्यांनी जीवन अर्पण करून ते सुद्धा स्वतः कीर्तिमान झालेले आहेत. आणि म्हणून महाराज सांगतात की पाप पुण्य आपुले आपणा पुत्र बंधू न तारी कोणा, ही ग्रंथांची सत्य घोषणा विसरू नये कोणी. जे काही पाप आणि पुण्य करू ते आपल्यासाठी आहे, आपलं त्याच्यासाठी जबाबदार आहोत. जे काही पुण्यकार्य काम होईल ते तुमच्या खात्यात जमा होईल, जे पाप कर्म होईल तुमच्या खात्यात जमा होईल. आणि म्हणून ही ग्रंथाने सांगितलेला जो विचार आहे, म्हणून जे काही असेल ते मुलासाठी धन, ते मुलाला सुद्धा चांगल्या मार्गी लावून त्याची व्यवस्था वेगळी व्यवस्थित करून आपण सत्कार्यासाठी आपण या कामाला लागलं पाहिजे. आपुले घरची नवे घर विश्व आपुले मकान सुंदर, हेच शिकवाया असे संसार उद्धार तो याच मार्गी. म्हणजे आपलं घर हे आपलंच घर नाही, पण विश्वाचं एक प्रतीक आहे. आणि म्हणून विश्वाच्या कल्याणासाठी आपण आपल्या संसाराच्या माध्यमातून, संसार धर्मातून आपण काय कर्म, चांगली कर्म कोणती करू शकतो, याकडे आपण लक्ष वेधण्यासाठी वंदनीय महाराजांनी हे सांगितलंय की दूरदृष्टीचा व्यवहार आपण केला पाहिजे. आपल्यातून आपला दुसरा परभाव, अपप्रभाव हा पुढे न येता आपण देशाटनी त्या कार्यासाठी लागलं पाहिजे, देशाटनी निघालो पाहिजे. आणि हे सगळं काम करत असताना आपण आपल्या सोबतीनं, आपलं सहचारीने जी आहे, आपली पत्नी आहे, तिला घेऊन आपण जर निघालो या कार्यासाठी, सद्विचाराच्या प्रचारासाठी, तर फार मोठं काम आपल्या हातून होऊ शकते. कारण अर्थ, धर्म आणि काम हे तीन पुरुषार्थ सोबत जिने सोबत दिली, जर सुद्धा पतीला घेऊन आपण निघालो, त्या पतीला आपण घेऊन निघालो, कदाचित ती जर मोक्ष प्राप्तीसाठी जर सोबत येत नसेल तर तिला पुत्राजवळ राहू द्यावं, मुलाजवळ राहू द्यावं, घरी राहू द्यावं, आपण घरून निघावं आणि निरासक्त भावनेने आपल्या मुलांकडे जबाबदारी सोडून ग्रामोद्धारासाठी आपली संपत्ती ही दान देऊन आपण हा विचार पुढे येण्यासाठी आपण काम करावं. आपल्या अंगी विशालता आली पाहिजे, हाच आपल्या जीवन उद्धाराचा महत्वाचा मार्ग आहे, असे वंदनीय महाराज पुढे सांगतात. ते लिहितात, पत्नी जरी देई सहयोग तरी जीवनी वर्जावा भोग, दोघांनी अंगी बाळवावा त्याग, निश्चयाने त्यापुढे कार्य संपले संसाराचे, पुढील जीवन वानप्रस्थाचे, मिळवणी तपाचे सद्वर्तनाचे धडे पाळावे दोघांनी. पहावी विशाल स्थाने मंदिरे, तीर्थी वने मुनी कुटीरे, अनासक्त भावया मने शरीरे, चित्त लावावे सत्कारी, सेवा कार्यासी वाहून घ्यावे, अध्यात्म भावा अनुभवीत जावे, आणि कासही धडे घ्यावे शिकवावा सेवा भाव, सेवेसाठी घ्यावी दीक्षा, न्यावी लया गावाची अवदशा, काम करावे भरुणी हर्षा सर्वांसाठी अंतरी, शिक्षण संस्था, आश्रम संस्था, सत्संग संस्था, परमार्थ संस्था यांची करावी सर्व व्यवस्था शांतीसाठी, अंध पंगू महारोगी अनाथ आणि वृद्ध जगी, आश्रम चालवावे जागजागी त्यांच्या सेवेचे, गृहस्थांना वेळ न फावे
मनोनी वानप्रस्थे लक्ष द्यावे, मुलाबाळासी संगोपावे, ब्रह्मचारी रखून द्यावे जीवनाचे शिक्षण, जेणे कार्यकर्ते निघतील पूर्ण, सर्वांगीण उन्नतीचे ज्ञान द्यावे तया श्रमस्थानी, हे कार्य वानप्रस्थाने करावे, घरादाराचे बंध तोडावे, अनासक्तीने वागावे, सेवेसाठी सर्वांच्या, निवृत्ता संसारात वासना, वैराग्य येते सहज वर्तना, उरले ते हेची कार्य जाण, शिक्षण द्यावे सर्वांनी, ग्राम सेवाची देश सेवा, देश सेवाची ईश्वर सेवा, हेची अनुभवा या जीव भावा, वानप्रस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आश्रम, हा संन्यासाचा उपक्रम, व्हावया वासनेचा उपशम, अंतरा माझी पुढे आहे संन्यास धर्म, वानप्रस्थाचा तोडण्यासी दृभ्रम, अनुभवनी आत्माराम, वृत्ती प्राम कराया, जेव्हा घरातून मन निघाले, सर्व देशी होऊन सेवे लागले, संन्यास वृत्तीने क्रमे साधले, परमात्म्यानी. वंदनीय महाराज या आश्रम धर्मातल्या 88 या ओळीच्या पुढे ते लिहितात की जेव्हा आपलं संसाराचं कार्य संपून जातं आणि वानप्रस्थाकडे आपण जेव्हा वाटचाल करतो, तेव्हा दोघांनी सदवर्तनाचे विचार सर्वदूर देण्यासाठी, आपलं चित्त सत्कारी लागण्यासाठी आपण विशाल मंदिर, विशाल स्थान, तीर्थस्थान, जंगलाचे ठिकाण, ऋषीमुनीचे ठिकाण ही पाहिली पाहिजे. त्यामुळे काय होतं की आपलं जे शरीर आहे, आपलं जे मन आहे ते अनासक्त होऊ शकते, अनासक्त होते आणि हळूहळू त्याच्यातून सेवा कार्याला वाहून जाण्याची वृत्ती निर्माण होते. त्याचबरोबर अध्यात्म भाव आपण अनुभवत जातो आणि सेवाभाव शिकवण्याची, सेवाभाव जगण्याची वृत्ती अधिक दृढ होते. आणि म्हणून हे सगळं करत असताना सेवेसाठी घ्यावी दीक्षा, न्यायी लया गावाची अवदशा. आणि हे सेवाभावी दीक्षा कशासाठी घ्यायची आहे? यामुळे जिथे आपण राहतो त्या गावाची अवदशा ही नष्ट करण्यासाठी आपण आपल्या परीने योगदान दिलं पाहिजे. शिक्षण संस्था, ज्या आश्रम संस्था, सत्संग संस्था असतात, परमार्थ संस्था असतात, त्या कशा करता असतात? या सर्व संस्थांची निर्मिती ही शांतीसाठी असते. ही या सगळ्या संस्थेची निर्मिती सेवेसाठी असते. जे अशी जर समाजामध्ये अंध असेल, पंगू असेल, महारोगी असेल, अनाथ असेल, वृद्ध मंडळी असेल, यांच्या सेवेसाठी आपण आश्रमाची व्यवस्था जिथे काही करता येईल त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यामुळे आपल्या हातून सेवा कार्य होईल. हे खरं जीवनाचं शिक्षण आहे. आणि ह्या सगळ्या जीवन शिक्षणातून आपलं उन्नतीचं ज्ञान आपल्याला प्राप्त होईल. त्यामुळे हे सगळं करण्यासाठी अनासक्तीने वागण्यासाठी आपल्याला घरादाराचे बंध तोडावे लागतील. तेव्हाच आपल्या हातून हे विशालतेचं कार्य आपल्या हातून होऊ शकेल. ही जी ग्रामसेवा आहे, गावाची दुर्दशा दूर करण्यासाठी आपण जेव्हा सेवाभावी वृत्तीने, त्याग वृत्तीने आपण गावासाठी जेव्हा झटतो, तेव्हा ही जी आपल्या हातून होणारी जी ग्रामसेवा आहे, या ग्रामसेवेतून देशसेवा घडू शकते. आणि देशसेवेतून ईश्वर सेवा, हे सगळे करत असताना आपल्याला जे अनुभव येतो त्याला आपण आत्मानुभव असं म्हणतो. हा आत्मानुभव आपल्याला आपल्या जीवनामध्ये वानप्रस्थाच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा असतो. यामुळे आपल्या अंतरामध्ये जी कुठली वासना असेल ते वासना आपोआप नष्ट होऊ शकते. आणि त्यामुळे आपण या त्यागवृत्तीने आपण आपल्या घरातून मन काढून गाव सेवेसाठी अर्थात राष्ट्र सेवेसाठी आपण संन्यास वृत्तीने आपण झटलं पाहिजे, काम केलं पाहिजे. या दृष्टीने वंदनीय महाराज या ठिकाणी सदवर्तनाचे धडे
देताना ते म्हणतात. ते पुढे लिहितात, संन्यासी शिकवी वानप्रस्थासी, संन्यासी शिकवी वानप्रस्थासी, शेवटी अस्तित प्रज्ञता कैसी, प्राण गेल्याही आसक्तीसी, स्पर्श मुळी होईना. वानप्रस्थी संसार त्यागला, संन्यस्ती स्वरूपी योग झाला, परमरस वृत्तीने चाकला, धागाची खुंटला आसक्तीचा. कळला आत्मा परमात्मा सकळ, जीव ब्रह्म कैवल्य केवळ, अज्ञावृत्ती होय निश्चळ, स्वरूपा माझी ही स्थित प्रज्ञता अंगी मुरली, त्यासी जीवन मुक्ती लाभली, याची देही त्याने साधली, पूर्ण सफलता जीवनाची. तो सगळा झाला स्फूर्तिदायक, निष्पृहतेने मार्गदर्शक, जीवन दृष्टी देई सम्यक सर्व जगाला. हेची सत्य धर्माचे ध्येय, हेची सर्व कर्माचे श्रेय, सर्व ग्रंथाचे हेची तात्पर्य तुकड्या म्हणे. इतश्री ग्रामगीता ग्रंथ, गुरुशास्त्र स्नानुभव संमत, तिन्ही आश्रम निरूपले येत, तिसरा अध्याय संपूर्ण. आश्रम धर्माच्या या शेवटच्या ओव्यांमध्ये वंदनी महाराज लिहितात की वानप्रस्थाला स्थितप्रज्ञ वृत्ती लाभेल, ती शिकवण संन्यासी वानप्रस्थाला देणार, तेव्हा आपल्या मनामध्ये कुठलीही आसक्ती राहणार नाही आणि वानप्रस्थाने संसाराचा त्याग करून संन्यास वृत्तीने आपण आत्मभावात रममान झालं तर आपल्या हातून भगवत चिंतनाचा काळ चांगल्या पद्धतीने पुढे जाईल आणि अर्थात आपल्याकडून राष्ट्र कार्य अर्थात गाव कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकेल. कारण हा जो आत्मा आहे हा सर्वदेशी आहे, सर्वकाली आहे आणि हा जो परमात्मा आहे या परमात्म्याचं ज्ञान हा तेव्हाच होऊ शकेल जेव्हा आपलं कार्य हे सर्वांपाशी सर्व त्या दृष्टीने सुखकारक असेल, त्याच्यासाठीच हे शक्य होऊ शकते. ही जी अवस्था आहे या अवस्थेला आपण वंदनीय महाराज स्थितप्रज्ञ अवस्था असं या अवस्थेला म्हटलेलं आहे. या स्थितप्रज्ञ अवस्थेतून जीवनाची पूर्ण सार्थकता प्राप्त होऊ शकते आणि म्हणून या सर्वांचं स्फूर्ती केंद्र आहे. हे स्फूर्ती केंद्र जे सांगितलंय गाव आहे आणि त्या गावाचा विकास आपल्या हातून सत्कर्माने विचाराने आपण ग्रामसेवाच्या माध्यमातून जर करू शकलो तर यामुळे निष्काम सेवा कार्याचं फळ आपल्याला मिळू शकेल आणि या सगळ्या कार्यातूनच संत ग्रंथांच्या सेवेचं कार्य आपल्या हातून होऊ शकते असा व्यापक विचार या आश्रम धर्म या तिसऱ्या अध्यायामध्ये वंदनीय महाराजांनी प्रामुख्याने सांगितलेला आहे. आणि पुढे या अध्याय संपल्यानंतर जे संकल्प आपल्याला दिलेले आहेत जे आपल्याला घ्यायला पाहिजेत त्यानुसार मी वयाचे 24 वर्षापर्यंत निष्ठेने ब्रह्मचर्य करीन, ब्रह्मचर्य पाळेन असा संकल्प आपण केला पाहिजे. 24 वर्षानंतर लग्न झाल्यानंतर मी संयमाचं जीवन जगेन, गुरु सानिध्यामध्ये राहून आत्मज्ञानाने आपला संसार साध्य करेल, सिद्ध करेल. संत ऋषी मुनीचे ज्ञान ऐकून त्याप्रमाणे वागून मी समाजाचं राष्ट्राचं ऋण फेडण्याचा प्रयत्न करेल अशा प्रकारचा संकल्प आपल्याकडून झाला पाहिजे. सर्व प्राणी मात्राचे ज्या जीवाला शांती प्राप्त होईल हे माझं विश्वदेवतेची पूजा समजून मी काम करेल. दीनदुःखितांचा मदत करण्याचा हा मला यज्ञ समजेल अशा प्रकारचा संकल्प प्रत्येकाने करायला पाहिजे. या प्रकारचा संकल्प आश्रम धर्माच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे आणि तो संकल्प परिपूर्तीसाठी आपल्याला प्रामुख्याने प्रयत्न करायचा आहे. वंदनीय महाराजांनी या अध्यायामध्ये वानप्रस्थ आणि संन्यासाश्रम याचा विषय अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी सांगितलेला आहे. पुत्र आणि पत्नी, संयम आणि सद्गती याचा विचार त्यांनी सांगितलेला आहे आणि आपलं गृहस्थ आश्रमातून ऋणमुक्ती कशी करता येते
आपल्याला राष्ट्रसेवा कशी करता येते हे सुद्धा व्यवस्थितपणे ओव्याच्या माध्यमातून अतिशय साध्या पद्धतीने वंदनीय महाराजांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे। आणि याच्या काळामध्ये गृहस्थाश्रमाची आवश्यकता काय आहे हे सुद्धा या अध्यायामध्ये प्रामुख्याने सांगितलेलं आहे। हे सगळं व्हावं, याच्यातून संसार सुखी व्हावा आणि आपल्या उद्धारासोबत ग्रामसेवा राष्ट्रसेवा ही साध्य झाली पाहिजे, हा विचार प्रामुख्याने सांगितलं गेलेला आहे। या ठिकाणी आपण आश्रम धर्म या अध्यायाचं वाचन आणि थोडक्यात का होईना चिंतन आपण या ठिकाणी केलेलं आहे। या आजच्या रामगीता वाचन उपक्रमाच्या अंतर्गत एक तुमच्याशी संवाद साधू शकलो आणि हा उपक्रम नेहमीच सुरू राहील यासाठी मी महाभारत YouTube चॅनल न्यूज पोर्टल याला मी धन्यवाद देतो आणि मी इथेच थांबतो। धन्यवाद सर्वांना, जय गुरु।